नमस्कार मंडळी, माझा हा पहिलाच ब्लॉग आहे आणि माझ्या ह्या पहिल्याच ब्लॉग मध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आम्ही निघालोय म्हशाला. बायको बऱ्याच दिवसांपासून बोलत होती म्हशाला जाऊ. शेवटी तो दिवस उजाडलाच. सॅटर्डे होता तर बायको आणि मी निघालो म्हशाला जायला. पण बायकोची तयारी काय आटपत नव्हती. 1-1.5 तास झाला तरी बायको तयारीच करत होती. शेवटी आम्ही निघालो शेलूवरून. मागे बघा कशी बसली आरामात आणि मी चालवतोय गाडी. शेवटी आम्ही नंतर पोहोचलो कलमला थोडा नाश्ता केला. नंतर निघालो आम्ही कलम मुरबाड रस्त्याला. रस्ता एकदम सामसूम होता. शेवटी आम्ही पोहोचलोच म्हसा यात्रेमध्ये. हा आहे म्हसा जत्रेचा प्रवेशद्वार. बघू शकता तुम्ही, एवढी खतरनाक गर्दी आणि ट्रॅफिक होती. शेवटी गाडी लावली पार्किंगला आणि जत्रेत जाण्यासाठी निघालो. बघा तुम्ही, जत्रेत अपाट अशी गर्दी होती. शनिवार रविवार होता तर आमची लोक काय ऐकतात, मरणाची कचऱ्यासारखी गर्दी केली होती या जत्रेमध्ये. बघा तुम्ही बघता जिथे तिकडे माणसं दिसतात. शेवटी मग आम्ही आलो बाजारामध्ये. शेवटी बाजारामध्ये पोहोचलोच आणि बाजारात शॉपिंग करायला सुरुवात केली. आम्हाला तिला जिथे दिसतात वस्तू तिथे घुसत होती. लेडीजचा तुम्हाला माहितीच आहे, एकदा शॉपिंग करायला आतमध्ये घुसल्या का बाबा जेंट्स लोकांना वडीत नेतात, पण काय बाहेर निघायचं नाव नाही गाडीत. शेवटी आमची शॉपिंग कशी तरी उरकली आणि आम्ही पाळण्यांच्या तिकडे जायला निघालो. खाली आलो तर पाळणे बघतोय तर काय एवढे मोठे मोठे पाळणे. मग नंतर आलो आम्ही आकाश पाळण्यात बसण्यासाठी. आकाश पाळण्यामध्ये बसलो. नंतर श्यामल बोलत होती चला मला मौत का कुआं बघायचंय. मग शेवटी बोललो तिला बघायचंय तर आम्ही गेलो मौत का कुआं बघायला. तर श्यामल खूप खुश होती, तिला पहिल्यांदा ती मौत का कुआं बघणार होती. शेवटी आम्ही आलो मौत का कुआं बघायला. पण एवढी लोक बघायला होती, जेवढी वाट कोणत्या हिरोची न बघत तेवढी त्या मौत का कुआंच्या रायडरची बघत होती लोक. आणि आम्ही नंतर निघालो दुसऱ्या पाळण्यांकडे. बघा तुम्ही, आजूबाजूनी सगळे पाळणे दिसत होते आणि पाळणे एवढे साधे सुधे नव्हते, खूप बलाढ्य असे पाळणे म्हशी जत्रेत मी बघितले. नंतर आम्ही चक्रीमध्ये बसलो. त्यानंतर आम्ही मग काय करायचं तर वरती थोडा टाइम होता तर फोटोग्राफी केली. श्यामलला पण फोटो काढायचा होता, मला पण फोटो काढायचा होता. मग घेतले फोटो काढून आणि मग नंतर निघालो आम्ही नाश्ता करायला गेलो आम्ही हॉटेलमध्ये. आणि काय मागवायचं हे काही सुचत नव्हतं. मग मेनू कार्ड दिलं श्यामलच्या हातामध्ये ना, तिला बोललो तुला मागव जे मागवायचं ते. नंतर तिने मागवला मसाला डोसा आम्ही खाल्ल्यानंतर आम्ही गेलो पाणीपुरी खायला. एवढं खाऊन पण श्यामलचं पोट भरलं नव्हतं, तर ती बोलते का मला मंचुरियन खायचे. मंचुरियन खाल्ले आम्ही आणि त्यानंतर थोडी शॉपिंग बाकी होती. बायांचं कसं असं तुम्हाला माहिती आहे. आणि अख्खी जत्रा फिरून झाली तरी त्यांची शॉपिंग काही संपत नव्हती. आमच्या मॅडमने एवढी शॉपिंग केली होती ना का तिला बाबा पिशवी गाडीवर ठेवायला जागा नव्हती. शेवटी झाली शॉपिंग आणि आम्ही परतीच्या प्रवासाला. चला मंडळी, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय मंडळी आणि जय शिवराय.